म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात काय दे? संताची संगत दे. न लगे मुक्ती घन संपदा सत्संग देई सदा. संताच्या संगतीमध्ये एवढा फायदा आहे म्हणून मला संताची संगत दे. मग एवढं केल्याच्या नंतर मुक्ती नाही, गुणगाईनं आवडी. पहिले झालं ह्याची दान दे का देवा, गुणगाईनं न लगे मुक्ती घन संपदा. मग आता काय राहिलं? तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे. मग तुला जर आम्हाला गर्भात घालायचं आहे तर मग सुखानं घाल ना, याच्यापेक्षा आम्हाला काहीच नाही पाहिजे. विठाल मग भगवंत म्हणतात, पांडुरंग परमात्मा म्हणतात, जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही म्हणता की आम्हाला गर्भात सुखानं घाल. का सुखानं घालू? का सुखानं घालू? तुम्ही एक विचार करा, जर गर्भामध्ये किती यातना हे आपल्याला माहित आहे. समजा मानवाला यातना किती आहे हे माहित आहे. गर्भीची यातना काय सांगू, गर्भामध्ये एवढी यातना आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्याही गर्भामध्ये मला सुखानं घाल. त्याही मग पांडुरंग का सुखानं घालू? कशासाठी? म्हणे देवा आम्ही जन्माला येतो हे आम्ही आमच्या मताने येतो का? तू पाठवत तुझ्याच कार्य करासाठी आम्ही इथं येतो. तुझं कार्य करायला येतो ना, मग तुझं काम आहे ना सुखानं घालणं. तुम्ही एक सांगा, आता समजा मला गायन येत नाही, एखादा जर गायनावाला महाराज असला आणि मागचे जर गायणारे असले चांगले आणि महाराजही जर चांगला गायणारा एक नंबर असला, मागच्यापेक्षा जर गायणारा चांगला असला तर त्या कीर्तनकाराला आवडत नाही की बा माया टायमात कोण म्हणावं. आवडते का? अजिबात नाही. तुम्ही जर प्रमाण म्हटलं, तुमच्या मधात जर कोण म्हटलं तुम्हाला आवडते का? कोणालाच आवडत नाही. पण आपल्यापेक्षा जर मागचे गाणारे चांगले आहे आणि ते गाणारे गोड आहेत तर माणसाला ऐकायला काही हरकत, तो तेवढं दुःख सहन करतो. मग इथं जर जरासं दुःख आहे, गर्भात जर दुःख जरासं आणि पुढे जर सुख असेल तर ते तेवढ्या यातना भोगाले तयार आहे. समजा गावात घरात चोरी झाली, तुम्ही सांगा काका घरात चोरी होणं चांगली का वाईट? घरात चोरी होणं चांगली का वाईट? चोरी होणं बोलत आहे ना, चोरी होणं वाईट. पण चोरी चांगली कशी असते मी तुम्हाला सांगतो. विठ्ठल एक चोर आला आणि गावातनीच एका घरी चोरी केली. त्यानं चोरी केली, 10,000 रुपये चोरले महाराज. 10,000 रुपये चोरले. हे 10,000 रुपये चोरल्याच्या नंतर मग समाधान राव ना माणसानं. 10,000 चोरले, विषय संपला. तो तेवढ्यावर समाधानी राहिला, आपलं एवढ्यानं भागत नाही. त्यानं काय केलं, तिथून 10-12 घरं सोडून दुसऱ्याचं घर फोडलं. घर फोडल्याच्या नंतर त्याने ती तिजोरी फोडली. मुद्दा लक्षात ठेवजा, ते घर फोडलं, ते तिजोरी फोडली. त्या तिजोरीत 5,000 होते. यानं याच्या पन्नीतनी याच्या पिशवीतनी 10,000 टाकले पहिल्या घरचे चोरून. आणि त्याच्यानंतर तिचे 5,000 काढता काढता घरच्या माणसाला जाग आली. मग आता पटकन अटपा लागेल ना, चोर म्हटल्यावर का आरामशीर ये रे बाबा असं होणार आहे का? नाही. यानं काय केलं, ते 5,000 भरले. गडबडीत 10,000ची पिशवी तिथंच भुलली. 10,000ची पिशवी तिथंच भुलली आणि 5,000 रुपये घेऊन निघाला. तो पळाला. त्याला रस्त्यानं आठवण आली, 10,000ची पिशवी आपली भुलली. 5 आता घर मालक उठल्यावर ते वापस थोडी येणार आहे, वापस येईन का चोर? घर मालकानं तिजोरीकडे पाहिलं, आपले 5,000. त्यांना डोक्याला हात मारले. अरे बापरे, आपले टेंभुर्णीच्या फळाचे इकलेले 5,000 गेले. 5,000 गेले. पण त्याचं डोक्याला हात देताना त्याचं साईडनं लक्ष गेलं, त्या काळ्या पिशवीत काहीतरी आहे. त्यानं ते काळी पिशवी उघडली, त्याच्या 10,000चं बंडल सापडलं. आता सांगा घरात चोरी होणं चांगली का वाईट? हा, आता चोरी होणं घरात वाईट का चांगली? हा, वाईट कशी म्हणता? 5,000 जरी गेले, 5,000 उरले ना, त्याचे तर 5 आहे, उरले किती? 5 उरले का नाही? मग दररोज होय ना घरी चोरी, दररोज चोरी. फायदा झाला ना आपल्याला. त्याचे 5 गेले पण 10 उरले ना. मग तसं गर्भाचं दुःख जरी कमी आहे
पण पुढे सुख आहे ना. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात यातनी आम्हाला गर्भात सुख न घाल. बरं सांगा मला, एका माणसानं जर गुन्हा केला, एका माणसानं जर समजा महाराज आपण एखादा माणूस मारला, आपण एखादा माणूस जीवानं मारला, आपल्याला कोर्टात नेलं आणि कोर्टात नेल्याच्या नंतर जजनं आपल्याला फाशी सांगितली. हा, आपण जे माणूस मारला आपल्याला शिक्षा भेटली फाशीची. मग फाशीची जर जजनं आपल्याला सुनावलं, जे सजा दिली ती सजा सुनावली, कायम शेवटी फाशी, विषय क्लोज. मग ते फाशी कोणीतरी रोखू शकते का? जजनं फाशी जर माणसाला ठरवली तर कोणी रोखू शकते का? रोखू शकते महाराजजी? तुमच्या मतानं रोखू शकत? आणि कायद्यावाला जर माणूस असता, कायद्यानं जर कायदावाला जर एखादा माणूस असता ज्याला कायदा माहित आहे, त्यानं सांगितलं असतं एक जण वाचू शकते, एक जण फाशी वाचू शकते. कोण? राष्ट्रपती. राष्ट्रपतीने जर मनात आलं की याले वाचवाचं मारायचं नाही, तर त्याले कोण वाचू शकते? राष्ट्रपती. मग एक राष्ट्रपती जर गुन्हा करणाऱ्याला जर वाचू शकते, तर मग माया देव का लहान आहे का? राष्ट्रपतीपेक्षा कमी आहे का? ते गर्भात आल्यावर ते वाचवणार नाही का? एवढा भरोसा कोणावर पाहिजे? देवावर पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात गर्भामध्ये आम्हाला सुखानं घाल, अभंगाचं 4थं चरण. तुकामने गर्भवासी, तुकामने गर्भवासी, तुकामने